पुढची बातमी देशभरात 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आलेला आहे। नागपूर पुणे, कटरा अमृतसर आणि बंगळुरू बेळगाव अशा 3 वंदे भारत ट्रेनला मोदींनी हिरवा झेंडा दाखवलाय। नागपूरच्या अजनीवरून पहिली वंदे भारत ट्रेन पुण्याला रवाना झाली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित होते। अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाईन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरून ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सेवा मिळणार आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे। नागपूर पुणे अनेक वेळा खासगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे। आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे। नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते। एक प्रकारे 100-125 किलोमीटर डी रूटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलंय की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो। आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगर पासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेसवे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल। जी बहुत अच्छा हो गया और ये मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी जी की वजह से ये सब हो गया। हम पुणे जा रहे हैं नागपुर डिस्ट्रिक्ट को रिप्रेजेंट करने के लिए। बास्केटबॉल टूर्नामेंट चल रही है पुणे में और हमको वंदे भारत में बैठ के बहुत अच्छा लग रहा है। बहुत कंफर्टेबल है, सीट रिक्लाइनिंग है और टर्न भी होती है, विंडो व्यू भी मिलता है। तो सबसे पहले तो बहुत ज़्यादा कंफर्टेबल है। दूसरी चीज़ कि बच्चों के लिए इसीलिए कंफर्टेबल है कि उनको जाके खेलना है, दे आर प्लेयर्स, तो कंफर्ट इज़ वेरी वेरी इम्पॉर्टेंट और इसीलिए ये वो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है। और दूसरी मेन चीज़ है कि टाइम बचता है, तो वो बहुत अच्छी बात है, बहुत ही अच्छी। और आजकल तो टाइम यानी पता ही है, तो इसीलिए ये आई एम वेरी हैप्पी। एक सपना था, पूरा हो गया। जैसे हर एक इंसान का एक सपना होता है कि जो भी चीज़ हो अच्छी हो, लाजवाब हो, और ये वंदे भारत के माध्यम से लाजवाब चीज़ हमें मिली है। इसकी देखरेख, इसकी सुरक्षा, इस सब की जिम्मेदारी है। बहुत अच्छी ट्रेन है एंड फर्स्ट ऑफ ऑल जो अच्छी अंदर चीजें हैं काफी साफ हैं, अभी तक तो है, बट आई विल रिक्वेस्ट ऑल द पीपल, एवरीवन वाचिंग, कि जो हमें साफ मिल रहा है वी कीप इट क्लीन एंड वी हेल्प द गवर्नमेंट टू ग्रो। काफ़ी सुविधाजनक है और सबसे पहले तो
इंडियन गवर्नमेंट्स और इंडियन रेलवेज़ का शुक्रिया अदा करना चाहेंगे हम कि इतनी अच्छी फैसिलिटीज़ मुहैया कराई गई है। क्योंकि एक तरफ ना काफ़ी दिक्कतें होती थी ट्रैवलिंग के लिए, और उसमें भी मनमर्जी चलती थी, एक गुंडागर्दी चलती थी ट्रैवल्स वालों की स्पेशली, क्योंकि उनकी मोनोपल्ली चलती थी कि भाई वो मनमर्जी टिकट्स वसूले, किराया वसूले, और उसके बाद भी यानी आपका रिस्क फैक्टर उसमें बढ़ जाता था। आपकी कोई यानी श्योरिटी नहीं थी कि भाई आप सही सलामत पहुंचोगे। इसमें एक गारंटी है की आप रिलॅक्स भी रहोगे और सही सलामत पहुंच भी जाओगे। तो एक बहुत अच्छा उपक्रम है। खुश आहे, आज आपला भारत विकसित झालेला आहे असं वाटतंय मला, आणि मला खूप छान वाटत आहे की प्रवास करताना, याच्या अगोदर प्रवास केले पण खूप त्रास झालेला आहे, आणि मेन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा खूप छान संधी मिळालेली आहे की त्यांना प्रवासाला म्हणजे त्यांना धक्काबुक्की व्हायला नको, आणि पुन्हा बसमध्ये त्यांना खूप त्रास होत होता किंवा काही बुकिंग होत नव्हत्या, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे।